मागच्या लेक्चरमध्ये विचार प्रणालीची वैशिष्ट्य आपण पाहत होतो. विचार प्रणाली पोकळीमध्ये तयार होत नाही, ते परिस्थितीचं प्रतिबिंब असतं. विचार प्रणाली आधीची व्यवस्था खोडून काढते आणि नवी व्यवस्था देते. विचार प्रणाली जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन देते आणि विचार प्रणाली कार्यकर्त्याला प्रेरणा देते, कृतीचं समर्थन करते. हे सगळं आपण पाहिलं. विचार प्रणाली विविध पातळ्यांवर व्यक्त होते. म्हणजे विचार प्रणाली ही सर्वांसाठी आहे, पण सर्व माणसं सारखी नसतात. काही जणांना फक्त सिम्बॉल्स कळतात, म्हणजे फक्त कमळ, शिवधनुष्य, हात, घड्याळ. आता हे सगळे अगदी बोलके सिम्बॉल्स आहेत. हे सिम्बॉल समोर आले की तुमच्या डोळ्यासमोर बऱ्याच गोष्टी येतात, तुमच्या मनात बऱ्याच गोष्टी येतात, तुम्हाला काही अर्थ कळतात. घड्याळ थांबलंय, धनुष्यबाण सुटलाय, कमळ फुललंय किंवा कोमेजलंय, जे काय असेल ते. या हात, मग हात कोणावर तरी आहे किंवा हात सगळ्याच्या वर आहे, सगळ्यांच्या खाली आहे, जे काय असेल ते. त्या सिम्बॉल्सवरून तुम्हाला बराचसा अर्थ कळतो. तर काही जण सिम्बॉल्सच्या पातळीवर असतात किंवा काही घोषवाक्य तिथपर्यंतच त्यांना कळतं. मागच्या टर्ममध्ये एकदा घोषवाक्य मी तुम्हाला सांगितलं होतं. तिलक तराजू और तलवार, इनको मारो जूते चार. BSP बहुजन समाज पक्षाचा उत्तर प्रदेशमधली ती घोषणा होती. तिलक तराजू और तलवार. BSP हे स्वतःला दलितांचे प्रतिनिधी, म्हणजे दलितांचा प्रातिनिधिक पक्ष असं मानतात. तर त्यांची ती घोषणा काय आहे? तिलक म्हणजे ब्राह्मण, तराजू म्हणजे वैश्य आणि तलवार म्हणजे क्षत्रिय. म्हणजे चातुर्वर्ण्यामधले हे पहिले वरचे मानले गेलेले 3 वर्ण. तर इनको मारो जूते चार, म्हणजे चातुर्वर्ण्याचा संदर्भ परत 4 मध्ये आहे. तर यांना 4 जोडे मारा, पॉप्युलर झालेली फ्रेज होती. म्हणजे त्यांचे जे मतदार आहेत, त्यांची जी कॉन्स्टिट्युएन्सी आहे, त्याच्यामध्ये हे फेमस स्लोगन आहे. मग तशी स्लोगन्स काँग्रेसनी पण दिलेली आहेत, तशी BJPनी पण दिलेली आहेत किंवा शिवसेनेनी पण दिलेली आहेत. हल्ली बरेचसे व्हिडिओज प्रचाराच्या दरम्यान काढले जातात किंवा व्हॉट्सॲपवरती किंवा फेसबुकवरती काही चित्र. तर हे छोटे छोटे गोष्टी ज्या आहेत, त्या माध्यमातून विचार प्रणाली लोकांपर्यंत पोचवली जाते. मग काही जणांना तेवढंच पुरेसं असतं, त्याच्या पलीकडचं फारसं समजत नाही. शिवाजी पार्कवरचं भाषण असेल तर ते त्याच पद्धतीने असलं पाहिजे. म्हणजे सिम्बॉल्सच्या पलीकडे जाऊन थोडंसं आणखीन, म्हणजे आता इथे तुम्हाला असं म्हणता येईल की विविध पातळ्यांवर व्यक्त होते. तर पातळ्यांमध्ये इथे आणखीन एक गोष्ट ॲड करावी लागेल, ते पब्लिक मीटिंग्स, म्हणजे सार्वजनिक सभा. आता या सार्वजनिक सभा ज्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला तत्त्वज्ञान सांगता येत नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला फिलॉसॉफी, थिअरी, हे सगळ्या गोष्टी किंवा सविस्तर चर्चा नाही करता येत. समराईज करणं आणि काही नेत्यांवर म्हणा किंवा विरोधी पक्षाच्या लोकांवर टीका करणं, मग ती बोचरी टीका असेल, विनोदी टीका असेल, उपरोधात्मक बोलणं असेल, तर ह्याच्याविषयी प्रमोद महाजनांची किंवा बाळासाहेब ठाकरेंची भाषणं जर तुम्ही कधी ऐकली असतील तर ती अत्यंत प्रभावी असायची. तर प्रमोद महाजन विशेषतः मी ऐकलेलं आठवते मला. सर्व परिस्थितीचा थोडक्यात 5 मिनिटामध्ये आढावा घ्यायचे, म्हणजे अगदी तुम्हाला आत्ता काय चाललंय याचे सगळे अपडेट्स द्यायचे आणि मग त्याच्यावरती प्रत्येकावरती त्यांचं भाष्य असायचं. मग हे सर्वसामान्य जे सभेला आलेले मतदार आहेत किंवा जनता आहे, त्यांच्यासाठी ते पुरेसं आहे. त्यांना थिअरी नको आहे, त्यांना खोलात जाऊन काही नको आहे, त्यांना फारशा खाचाखोचांमध्ये इंटरेस्ट नसतो.
घेतला इंटरेस्ट तर त्यांना समजू शकेल, पण ते घेत नाहीत, कारण त्यांना त्याच्या पलीकडे जायचं नसतं. त्यांचे रोजचे जे काही प्रश्न आहेत ते जास्त महत्त्वाचे वाटतात, किंवा ते सुटत नसल्यामुळे त्यांना थिअरी फिलॉसॉफी ह्याच्यामध्ये फारसा इंटरेस्ट नसतो. मग तुमचे प्रश्न कसे सोडवले जाणार आहेत हे सगळं लोकांना सांगायचं, काही स्कीम्स सांगायच्या. तर या पातळीवरती विचारप्रणाली असते. आणि काही लोक असे आहेत की ज्यांचं या सगळ्या गोष्टींनी समाधान होत नाही, तर त्यांच्यासाठी मग मोठी मोठी पुस्तकं असतात, थिअरीज मांडल्या जातात, फिलॉसॉफी मांडली जाते. आता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते असतील तर त्यांना तो लाल झेंडा पुरेसा आहे, किंवा काही 4-5 घोषणा पुरेशा आहेत. पण एखादा प्राध्यापक असेल, किंवा एखादा वकील असेल, किंवा मोठा आंतरराष्ट्रीय दर्जाचा राजकीय नेता असेल, तर त्याला थिअरी लागते, फिलॉसॉफी लागते. मग तो कार्ल मार्क्सची पुस्तकं वाचेल, हॅबरमासची पुस्तकं वाचेल, अल्थुसरची पुस्तकं वाचेल, म्हणजे निओ मार्क्सिस्ट हे सगळे आहेत. ग्रामसीची पुस्तकं वाचेल. मग ग्रामसी आणि मार्क्समध्ये काय फरक, लेनिन आणि मार्क्समध्ये काय फरक आहे, किंवा लेनिन आणि माओमध्ये काय फरक आहे. शिवाजी पार्कवरती ज्या सभा असतात तिथे ह्या चर्चा करून चालत नाही. हे थेरॉटिकल डिस्कशन आहे. हे एक प्रकारे तुम्ही म्हणू शकता की हस्तिदंती मनोऱ्यांमध्ये होणारं डिस्कशन आहे. ते पण गरजेचं असतं एका लेवलवर, एका पातळीवरती, पण काही मोजक्या लोकांसाठी. तर विचार प्रणाली ही या सगळ्या पातळ्यांवर व्यक्त होते. प्रत्येक विचार प्रणालीचा एक जीसस आणि एक बायबल असतं. एका पुस्तकामध्ये मी ही वैशिष्ट्यांची यादी MA ला असताना वाचलेली होती. ते पुस्तक मला परत सापडत नाही आहे, परंतु अतिशय समर्पक अशी टायटल्स वैशिष्ट्यांना त्यांनी दिलेली होती. त्यातलंच हे मला आवडलेलं की प्रत्येक विचार प्रणालीचा एक जीसस आणि एक बायबल असतं. जीसस आणि बायबल ख्रिश्चियनिटीसाठी सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. दोनच महत्त्वाच्या गोष्टी, जीसस आणि त्यांनी लिहिलेलं किंवा त्यांनी सांगितलेलं बायबल. तसं मग मार्क्सवाद्यांसाठी कार्ल मार्क्स आणि त्याचा कॅपिटल हा ग्रंथ, किंवा बाकीचे त्याचे सगळे ग्रंथ. गांधीवाद्यांसाठी महात्मा गांधी आणि त्यांचं साहित्य. महात्मा गांधींनी पूर्ण पुस्तक असं फार लिहिलेलं नाही आहे. एक ऑटोबायोग्राफी आहे आणि आणखीन 1-2 पुस्तकं असतील. त्याच्या पलीकडे त्यांचं पत्रव्यवहार खूप मोठा होता, किंवा हरिजन, यंग इंडिया यासारख्या मासिकांमधून, दैनिकांमधून, साप्ताहिकांमधून त्यांनी स्फुट लिखाण बरंच केलेलं होतं. त्यांची व्याख्यानं, आणि मग त्याचं सगळ्यांचं एकत्रीकरण करून भारत सरकारनी समग्र वाङ्मय प्रकाशित केलेलं आहे, कलेक्टेड वर्क्स ऑफ महात्मा गांधी. तर कलेक्टेड वर्क्स ऑफ महात्मा गांधी तुम्ही बघू शकता, व्हॉल्यूम्स 1 to 98 हे फ्री ई बुक्स आहेत, आता त्या स्वरूपामध्ये उपलब्ध आहेत. म्हणजे व्हॉल्यूम 1 1896 पर्यंत, म्हणजे 1888 ते 1896, म्हणजे काळानुसार त्यांनी त्याच्यामध्ये असे फरक केलेले आहेत. तर हे पूर्वी केवळ पुस्तकी स्वरूपामध्ये अवेलेबल होतं. प्रत्येक व्हॉल्यूम जवळपास 1000 पानांचा तरी माझ्या कल्पनेप्रमाणे आहे. आपण एक व्हॉल्यूम डाउनलोड करून बघूया. 466 पानांचा आहे. म्हणजे साधारणपणे याच प्रकारे प्रत्येक व्हॉल्यूम्स आहेत. तर हे कलेक्टेड वर्क्स ही साईट लक्षात घ्या, जरूर बघा. असॅसिनेशन, ट्रिब्यूट्स, गांधी बुक्स ऑनलाईन, सेवाग्राम आश्रम जे वर्ध्याला आहे, त्या आश्रमाला पण एकदा जरूर व्हिजिट देऊन बघा. ऑटोबायोग्राफी, इथे तुम्हाला या सगळ्या गोष्टी फ्रीली मिळतील. विशेषतः महात्मा गांधींचं हिंद स्वराज नावाचं जे पुस्तक आहे ते जरूर वाचून पहा. महात्मा गांधींचे
पाश्चिमात्य संस्कृती संबंधीचे काही विचार आहेत ते तुम्हाला याच्यामध्ये अगदी स्पष्ट केलेले दिसतं. मग याचं स्पॅनिश ट्रान्सलेशन, इंग्लिश, बरंच काही काही आहे. तर ही साईट जी आहे ती लक्षात घ्या. गांधींचे कोट्स पण इथे आहेत, गांधींची फिलॉसॉफी आहे, गांधी ऑन गॉड आश्रमाचा व्हिडिओ आहे, व्हिजिटर्ससाठी इन्फॉर्मेशन आहे, मला वाटतं रजिस्ट्रेशन वगैरे पण असेल, ऑनलाईन बुकिंग ऑफ यात्री निवास, गांधीजींचे कोट्स आहेत, टॅलिस्मन हा गांधीजींचा अगदी गाजलेला सल्ला आहे. टॅलिस्मन म्हणजे एक असा म्हणजे सूत्र म्हणा किंवा एक मोठा प्रश्नावरचं एक सूत्रबद्ध असं उत्तर. I will give you a talisman whenever you are in doubt or when the self becomes too much with you. Apply the following test. Recall the face of the poorest and the weakest man, woman whom you may have seen and ask yourself if the step you contemplate is going to be of any use to him or her. Will he or she gain anything by it? Will it restore him or her to a control over his or her own life and destiny? In other words, will it lead to Swaraj, freedom, for the hungry and spiritually starving millions? Then you will find your doubts and yourself melt away. One of the last notes left by Gandhi in 1948 expressing his deepest social thought. म्हणजे नव्याने स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नव्याने सत्तेमध्ये आलेल्या नेत्यांना त्याने दिलेला सल्ला आहे. त्यांना या प्रकारचे सल्ले अपेक्षित होते, आयडिओलॉजी अपेक्षित नाही आहे. म्हणजे इथे एक त्यांनी सूत्र दिलं की जेव्हा तुम्हाला काही कन्फ्युजन वाटेल त्यावेळेला तुम्ही काय करा, तर तुम्ही कुठला तरी ग्रंथाचा आधार घेणं किंवा माझ्या कुठल्या तरी कोटेशन्सचा आधार घेत राहणं किंवा मी कुठे काय म्हणालो होतो आणि कुठे काय केलं हे बघत राहणं, याच्यापेक्षा तुम्ही काय करा, तर तुम्ही पाहिलेल्या एखाद्या गरीबातल्या गरीब माणसाचा, पुरुषाचा किंवा स्त्रीचा चेहरा आठवा आणि तुमच्या कृतीमुळे तिला काय फायदा होईल, तिला कितपत रस असेल त्याच्यामध्ये, तिला काही मदत होणार आहे का, तिचं काही भलं होणार आहे का, असा सगळा विचार करा. ह्याचं उत्तर जर पॉझिटिव्ह असेल तर तुमची कृती योग्य आहे असं समजा, तुमचा निर्णय योग्य आहे असं समजा आणि त्याच दिशेने पुढे जा. शेवटचं वाक्य खूप सुंदर आहे. फॉर द हंग्री अँड स्पिरिच्युअली स्टार्विंग मिलियन्स. म्हणजे भुकेलेल्यांसाठी म्हणजे गरिबांसाठी तुमचा निर्णय योग्य असणार आहे. आणि स्टार्विंग मिलियन्स, स्पिरिच्युअली स्टार्विंग मिलियन्स म्हणजे जे श्रीमंत आहेत ते सुद्धा काही मुक्त आहेत किंवा त्यांनी प्रगती केली आहे अशातला भाग नाही आहे. ते पण भुकेलेलेच आहेत, ते विचारांचे भुकेलेले आहेत, त्यांचा विचार स्पष्ट नाही आहे, त्या विचारांमध्ये गोंधळ आहे किंवा ते स्वार्थामध्ये गुरफटलेले आहेत. तर त्यांच्यासाठी सुद्धा हा सल्ला योग्य असेल किंवा ही कृती योग्य असेल. तर असे गांधींचे विचार आहेत. ही साईट एकदा जरूर पहा. तर महात्मा गांधी आणि त्यांचं साहित्य हे गांधीवाद्यांसाठी जीसस आणि बायबल आहे. तर ही विचार प्रणालीची साधारणपणे वैशिष्ट्ये झाली. विचार प्रणाली म्हणजे काय हे तुमच्या आता बऱ्यापैकी लक्षात आलं असेल. आता आपण उदारमतवाद या विचार प्रणालीकडे येऊ. 16व्या शतकामध्ये उदारमतवाद मांडला गेला. 17व्या शतकामध्ये जॉन लॉक हा ब्रिटिश विचारवंत, आपण असं एक सर्च देऊन बघू, फादर ऑफ लिबरलिझम, उत्तर आलंय जॉन लॉक, इंग्लिश फिलॉसॉफर. commonly known as father of liberalism.
तर जॉन लॉक हा 17व्या शतकातला ब्रिटिश विचारवंत, तो उदारमतवादाचा जनक मानला जातो. उदारमतवाद ही विचारप्रणाली आपण मगाशी पाहिलं तसं राजेशाही आणि सरंजामशाही याला विरोध करत जन्माला आली. त्याने पर्यायी व्यवस्था काय दिली तर व्यक्ती स्वातंत्र्यावर आधारित लोकशाहीची व्यवस्था, जिथे खुलेपणा असेल, जिथे पॉलिसी ऑफ नॉन इंटरफिअरन्स असेल, लेझे फेअर असं म्हणतात, अहस्तक्षेपाचे धोरण, कोणाचा हस्तक्षेप नको आहे. हस्तक्षेप म्हणजे मध्ये मध्ये करणं, दुसऱ्याच्या ह्याच्यामध्ये हात घालणं. तर सरकारने हस्तक्षेप करायचा नाही आहे. कशामध्ये हस्तक्षेप करायचा नाही? आर्थिक व्यवहारांमध्ये हस्तक्षेप करायचा नाही. कमीत कमी हस्तक्षेप सरकारचा, लिस्ट इंटरफिअरन्स, लिस्ट गव्हर्नन्स, म्हणजे कायदे कानून बंधनं हे सगळं कमीत कमी असलं पाहिजे, अशी पर्यायी व्यवस्था उदारमतवाद्यांनी दिली. उदारमतवादाचा एक जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे, प्रगतिशील असा दृष्टिकोन, फॉरवर्ड लुकिंग असं त्याला म्हणतात. आता भारतातले उदारमतवादी, त्यांची नावं पुढे आल्यानंतर तुम्हाला आणखीन विचार स्पष्ट होईल. महादेव गोविंद रानडे. महादेव गोविंद रानड्यांनी ते कोकणस्थ ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्माला आले. आता हे सांगण्याचं कारण, त्यांचं कुटुंब अतिशय पारंपरिक होतं, ब्राह्मणवाद किंवा ब्राह्मण्य हे सगळं मानणारं होतं. त्यांच्या वडिलांचा असा आग्रह होता की महादेव गोविंद रानड्यांनी विधवेशी विवाह वगैरे करायच्या भानगडीत पडू नये. म्हणजे त्यांची पहिली पत्नी वारल्यानंतर वडिलांनी त्यांना आग्रह धरला की त्यांनी लहान मुलीशीच दुसऱ्या लग्न करायला हवं. तर महादेव गोविंद रानड्यांना दोन्ही गोष्टी करायच्या नव्हत्या. म्हणजे एकतर दुसरा विवाह तो लहान मुलीशी हे अजिबात करायचं नव्हतं, त्यांना केलाच तर एखाद्या विधवेशी विवाह करायचा होता. वडिलांना ते नको होतं. मग शेवटी वडिलांचं मन पण राखलं पाहिजे आणि परंपरेला पण काहीतरी कुठेतरी छेद दिला पाहिजे. त्यामुळे त्यांनी लहान मुलीशी लग्न केलं, पण तिला पत्नीप्रमाणे वयात येतोपर्यंत अजिबात वागवलं नाही. तिची मुलीप्रमाणेच जोपासना केली, तिला शिक्षण दिलं. इंग्रजी शिक्षण, इंग्रजांनी घरात येणं म्हणजे विटाळ समजला जायचं. तर इंग्रज अधिकाऱ्यांच्या पत्नी या रमाबाई रानडे, म्हणजे रानड्यांच्या पत्नी दुसऱ्या, त्यांना शिकवायला घरी येत होत्या. त्यांना इंग्लिश शिकवलं, त्यांना जग सगळं कसं असतं ते समजावून सांगितलं. आणि मग त्याचा परिणाम म्हणून रमाबाई रानडे, महादेव गोविंद रानडे 1901 मध्ये वारले. रमाबाई रानड्या पुढचे 20-22 वर्ष समाजसेवा करत राहिल्या. सेवा सदन ट्रस्ट नावाची संस्था त्यांनी स्थापन केली. तर हे रानड्यांचं मोठेपण आहे किंवा रानड्यांचा उदारमतवाद आहे. महात्मा फुल्यांचा उदारमतवाद म्हणजे जातीव्यवस्था ही बंधनकारक आहे आणि बहुसंख्य ब्राह्मणेतर जातींना बंधनात अडकवून ठेवलेलं आहे. त्यांची प्रगती झाली पाहिजे. त्यामुळे जातीव्यवस्था मोडून काढणं आणि जातीव्यवस्था विरहित समाज, समानतेवर आधारित समाज स्थापन करणं, ब्राह्मणेतरांच्या शिक्षणासाठीचे प्रयत्न, ब्राह्मणेतरांसाठी वर्तमानपत्र काढणं, त्यांना जगाची ओळख करून देणं, ब्राह्मणांना सुधारणा करण्यासाठी उद्युक्त करणं आणि जे ब्राह्मण सुधारणा करायला तयार आहेत त्यांच्याशी फुल्यांनी चांगल्या प्रकारचे संबंध प्रस्थापित केले. फुल्यांच्या चळवळीमध्ये ते सामील पण झालेले होते. ब्राह्मण्य आणि ब्राह्मण याच्यामध्ये महात्मा फुले नेहमी फरक करायचं. हे ब्राह्मण ही जात आहे. एखादा माणूस कुठल्या जातीमध्ये जन्माला येतो ते त्याच्या हातात नसतं, पण ब्राह्मण्य ही प्रवृत्ती आहे. मग ती प्रवृत्ती ब्राह्मण नसलेल्या माणसामध्ये पण असू शकते.
ईश्वर आणि सामान्य माणूस यांच्यामध्ये दलाली करणं किंवा ज्ञानाची मक्तेदारी, माणसांमध्ये असमानतेची भावना किंवा ब्राह्मणेतरांना किंवा इतर जातीच्या माणसांना तुच्छ मानण्याची भूमिका, शिक्षणापासून त्यांना वंचित ठेवण्याची भूमिका, अन्यायाची शोषणाची भूमिका म्हणजे ब्राह्मण्य. हे जे ब्राह्मण्य सोडणारा एखादा ब्राह्मण असेल तर त्याला आपलंसं करायला महात्मा फुल्यांना काहीही वाटत नव्हतं. तर हा उदारमतवाद आहे. गोपाळ गणेश आगरकर त्यांची व्याख्यानं ऐका तुम्ही. गोपाळ गणेश आगरकर त्यांची काही पुस्तकं आहेत, त्याची साईट तुम्हाला काही इथे देता येते का मी बघतो. गणेश आगरकर ऑडिओ बुक्स. एक गृहस्थ आहेत तर त्यांनी हे काम आवर्जून केलेलं आहे. बोलती पुस्तके, आगरकर मराठी ऑडिओ बुक्स, करेक्ट. ओळीने त्यांची पुस्तकांची यादी इथे दिलेली आहे. प्रस्तावना, आगरकर चरित्र, विष्णुशास्त्री चिपळूणकरांवर, त्यानंतर भारतीय कलांचे डोंगरीच्या तुरुंगात, सुधारक काढण्याचा हेतू, शेक्सपियर संबंधाने त्यांनी लिहिलेलं आहे, डोंगरीच्या तुरुंगात. तर हे तुम्ही थोडक्यात रेफर करू शकता. तर हे जरूर ऐका, म्हणजे आगरकरांचे विचार काय होते हे तुमच्या लक्षात येईल. त्याने कठोर टीका केली ब्राह्मण्यावर, ब्राह्मणवादावर, स्त्रियांच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले, स्त्री पुरुष समानतेचा आग्रह त्यांनी धरलेला होता. हे जे आहे गोपाळ गणेश आगरकर हे उदारमतवादी म्हणता येते. म्हणजे लोक त्यांच्यावरती इतके चिडलेले होते की त्यांच्या हयातीतच त्यांचीच अंत्ययात्रा काढण्यात आलेली होती. लोकमान्य टिळक आणि आगरकर केसरीमध्ये एकत्रित काम करत होते, परंतु दोघांचे विचार न पटल्याने टिळक हे तितकेसे उदारमतवादी नव्हते. त्यांना विचार समजत होते परंतु तितकेसे पटत नव्हते, किंवा सुधारणेचा विचार करण्याची ही वेळ नाही, ही टिळकांची भूमिका होती. पश्चिम बंगालमध्ये राजाराम मोहन रॉय सतीची प्रथा ही चुकीची प्रथा आहे, अमानुष प्रथा आहे आणि ती बंद झाली पाहिजे अशी भूमिका घेणारे, किंवा धर्मासंबंधी अगदी उदारमतवादी धर्मासंबंधी त्यांनी जी भूमिका त्यावेळेला घेतली आहे, 18व्या शतकात घेतली आहे, ती आजही तुम्हाला घेणं किती जड आहे ते तुम्ही कल्पना करू शकता. ते हिंदू कुटुंबामध्ये जन्माला आले, त्यांनी हिंदू धर्माचा अभ्यास केला आणि त्यांना असं वाटलं की याच्यामध्ये काही प्रश्नांची उत्तरं मिळत नाही आहेत, मग दुसऱ्या धर्मात मिळत आहेत का. मग त्यांनी इस्लामचा अभ्यास केला, ख्रिश्चॅनिटीचा अभ्यास केला, बौद्ध धर्माचा, जैन धर्माचा, जगातल्या सगळ्या धर्मांचा अभ्यास पूर्ण केला. याला लिबरलिझम म्हणतो, खुलेपणा आहे की दुसऱ्याचा विचार स्वीकारण्याची तयारी असणं. शेवटी या निष्कर्षाला आले की कुठलाच धर्म सगळी उत्तरं देऊ शकत नाही आहे किंवा समाधानकारक उत्तरं देऊ शकत नाही. त्यामुळे शेवटी त्यांनी ब्राह्मो समाज ही स्वतःची संस्था स्थापन केली आणि मग त्यातून सुद्धा त्यांचा धर्मासंबंधीचा असेल किंवा त्यांना पडलेल्या जीवनाविषयीच्या प्रश्नांचा शोध चालूच राहिला. तर राजाराम मोहन रॉय हे या प्रकारे उदारमतवादी होते. उदारमतवादी बदलाला कधीही विरोध करत नाही, ते सुधारणावादी असतात, ते पुढे बघणारे असतात, त्यामुळे पुरोगामी असं त्याला म्हणतो. ते विनाकारण इतिहासाचा गौरव करत बसत नाही किंवा परंपरेचं ओझं मानत नाही की ही परंपरा आहे मग ती कशी मोडायची. अगदी विनायक दामोदर सावरकर
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी सुद्धा त्यांच्या विज्ञाननिष्ठ निबंध याच्यामध्ये परंपरांवरती, म्हणजे ज्या काही चुकीच्या परंपरा आहेत त्यांच्यावरती अगदी कोरडे ओढलेले आहेत. बऱ्याच गोष्टी, बरीच विधानं त्याच्यातली आजच्या राजकारण्यांना पटतीलच असं नाही. पण उदारमतवादी, एकूणच थोडक्यात सांगायचं झालं, उदारमतवादी इतिहासाचा गौरव करत बसत नाहीत. केवळ इतिहासातलं चांगलं आहे ते घ्या, पण जे आहे ते इतिहासातलं सगळं चांगलंच आहे असं ते कधी मानत नाहीत. सतीची परंपरा आहे म्हणून ते चालूच ठेवलं पाहिजे असा विचार राजाराम मोहन रॉयनी कधी केला नाही. परंपरेकडे चिकित्सक दृष्टीने पाहिलं पाहिजे, चिकित्सा केली पाहिजे. चिकित्सा म्हणजे काय चूक, काय बरोबर, काय योग्य, काय अयोग्य याचा विवेक, सत्सद विवेक म्हणतात त्याला. सद म्हणजे चांगलं, असत म्हणजे वाईट, खरं आणि खोटं यातला फरक करण्याची बुद्धी म्हणजे सत्सद विवेक बुद्धी. तर ही सत्सद विवेक बुद्धी वापरून किंवा बुद्धिप्रामाण्यवादाच्या कसोटीवर तपासून एखादी परंपरा चालू ठेवायची की नाही ते ठरवलं पाहिजे. स्त्रियांनी शिक्षण न घेणं ही परंपरा आहे, पण मग ती चालू ठेवायची का? जे उदारमतवादी नाही आहेत ते तोच आग्रह धरतील की परंपरा आपण कशी मोडायची. तुमच्या बापापेक्षा तुम्हाला जास्त बुद्धी आहे का? उदारमतवादी म्हणतील इथे कंपॅरिझनचा प्रश्न नाही आहे. माझे वडील किंवा माझे आजोबा हे एका काळामध्ये होते, काळ त्याच्या पलीकडे निघून गेलेला आहे. प्रत्येक माणूस हा काळाचा बंदिवान असतो. शेवटी काळाच्या मर्यादा त्याच्या विचारांवर पडतातच. त्याच्यापेक्षा पुढच्या काळामध्ये मी आहे, त्याच्यामुळे माझे विचार हे त्यांच्यापेक्षा निश्चितच वेगळे असणार आहेत. ते असायला पाहिजेत. काळानुरूप परंपरांमध्ये, विचारांमध्ये बदल झाले पाहिजेत असं मानणारे म्हणजे उदारमतवादी. उदारमतवादी स्त्री पुरुष समानता मानतात. उदारमतवादाला निश्चित अशी चौकट असत नाही, हे त्याचं खास वैशिष्ट्य आहे. गांधीवाद, खुद्द गांधींना मान्य नसला तरी गांधीवाद अस्तित्वात आला त्यांच्या मृत्यूनंतर. आजही स्वतःला गांधीवादी म्हणवून घेणारे बरेच आहेत. मग त्यांची एक निश्चित अशी चौकट असते. मग त्यांनी कपडे कसे घालायचे, तर खादीचेच कपडे घालायचे. मग ती गांधी टोपी घालायची, मग एक शबनम लटकवायची. मग त्यांनी साधेपणाने राहिलं पाहिजे. पु ल देशपांड्यांचं एक नाटक आहे, ते नाटक, त्याचा पण रेफरन्स मी तुम्हाला देतो. तुझे आहे तुझं पाशी. बरेचसे रेफरन्सेस आपोआपच तुम्हाला कळतात, फार शोधावं लागत नाही. तर तुझे आहे तुझं पाशी हे जे काही नाटक आहे ते जरूर पहा. मला वाटतं ते याच्यावरती अवेलेबल आहे, किंवा त्याचं पुस्तक मिळवून, त्याची संहिता मिळवून ती वाचून बघा. तर तुझे आहे तुझं पाशीमध्ये आचार्य नावाचे जे आहेत, तर ते आचार्य म्हणजे गांधीवादी आचार्य दाखवले आहेत. आणि मग ते कसे काजू खातात, गाईचं तूप, म्हणजे तूपसुद्धा त्यांना म्हशीचं किंवा शेळीचं चालत नाही, ते गाईचंच असावं लागतं. तर गाईचं तूप, काजू, बदाम, मध हे त्यांचं खाणं असेल. ते बोलताना एखादी शिवीसुद्धा देत नाहीत. ते रोमॅन्टिक असत नाहीत. तर अशी एक चौकट आणि एक बंधन गांधीवाद्यांनी आपल्यापुढे घालून घेतलेलं आहे. उदारमतवादाला अशी निश्चित चौकट असत नाही. उदारमतवादी माणूस खुला आहे. जिथे जाईल तिकडे जे काय आहे ते तपासून बघेल. जे स्वीकारावंसं वाटेल ते स्वीकारेल आणि नाही ते सोडून देईल. हे कुठल्या तरी बंधनात अडकणं, कुठेतरी अडकून पडणं हे उदारमतवाद्यांना मान्य नसतं. उदारमतवादी सगळ्यात जास्त महत्त्व कशाला देतात, तर स्वातंत्र्याला देतात. प्रत्येक माणूस स्वतंत्र असला पाहिजे. रुसोचं एक वाक्य आहे, माणूस जन्माला येतो तेव्हा स्वतंत्र असतो, परंतु नंतर अनेक बंधनांमध्ये अडकतो.
कुटुंबाची बंधनं, आईवडिलांची बंधनं, जातीची बंधनं, धर्माची बंधनं, समाजाची बंधनं, राष्ट्राची बंधनं, ईश्वराची बंधनं, निसर्गाची बंधनं, अनेक बंधनांमध्ये अडकतो. उदारमतवादी स्वातंत्र्याला अधिक महत्त्व देतात. हां, जी बंधनं आवश्यक आहेत, जी सुटणारच नाही आहेत, ती ठीक आहेत, ती स्वीकारली पाहिजेत, पण विनाकारण कुठली तरी बंधनं स्वीकारणं गरजेचं नाही आहे. आता अस्तित्ववाद नावाचा एक विचार आहे. अस्तित्ववाद, एक्झिस्टेन्शियलिझम. जॅन पॉल सार्त्र, त्याचा उच्चार तुम्ही स्पेलिंगप्रमाणे जीन करायला जाल, पण तो फ्रेंच उच्चार आहे. तर जॅन पॉल सार्त्र, ह्याचा तो विचार आहे एक्झिस्टेन्शियलिझम, अस्तित्ववाद. अस्तित्व म्हणजे नवीन मूल जन्माला आलं, त्याच्या भूमिका आपण सगळ्या आधीच ठरवलेल्या असतात. म्हणजे त्याच्या लिंगाप्रमाणे मग तो पुरुष आहे की स्त्री आहे ठरवून टाकलं. त्याला ठरवू दे असं एक्झिस्टेन्शियलिस्ट जे आहेत, अस्तित्ववादी जे आहेत, त्यांचं म्हणणं आहे की पुरुष आणि स्त्री हे तुम्ही त्याच्यावरती थोपवलेल्या गोष्टी आहेत. म्हणून तर आता सेक्सपेक्षा जेंडर हा शब्द वापरतात. सेक्स म्हणजे अगदीच बायोलॉजिकल झालं, पण आता तुम्हाला माहीत असेल की बायोलॉजिकली तुम्ही वेगळे असू शकता आणि सायकोलॉजिकली तुम्ही वेगळे असू शकता. दिसताय पुरुषासारखे, बॉडी तुमची पुरुषाची आहे, फिजिकल सगळे फीचर्स पुरुषाचे आहेत, पण तुम्ही मनाने स्त्रीसारखे असू शकता. अस्तित्ववाद्यांचा त्यालाच विरोध आहे. स्त्रीसारखे असणं, पुरुषासारखे असणं. पुरुष आणि स्त्री याचे तुम्ही स्टिरिओटाइप्स तयार केलेले आहेत. म्हणजे याचे असे ठोकळे मारून ठेवलेले आहेत की स्त्री म्हणजे तिने असंच असलं पाहिजे, म्हणजे तिने नाजूकच असलं पाहिजे, तिने लाजलं पाहिजे, तिने अंगभर कपडे घातले पाहिजेत, तिने पुरुषांसमोर येता कामा नये, तिने स्वयंपाकच केला पाहिजे. म्हणजे स्त्री कशी असावी याचे रोल मॉडेल्स तुम्ही ठरवून टाकलेले आहे. आता अर्थात त्याला छेद देणं चालू झालेलं आहे. आता स्त्री वैमानिक पण आहे, स्त्री लष्करात पण आहे, स्त्री पोलिसात पण आहे, किंवा फायर फायटर्स म्हणून पण ते काम करतात. सगळ्याच क्षेत्रामध्ये शास्त्रज्ञ म्हणून आहेत, अर्थतज्ञ म्हणून आहेत, बँकांचे प्रमुख म्हणून आहेत स्त्रिया. पण एक काळ असा होता की हे सगळं ॲक्सेप्ट करायला माणसं तयार नव्हती, समाज तयार नव्हते. तर अस्तित्ववाद्यांनी ही मोठी क्रांती विचारांची लोकांमध्ये घडवून आणली आहे. तर उदारमतवादी त्याच्या पुढचे हे आणखीन एक टप्पा गाठतात की तो जो जन्माला आलेलं लहान मूल आहे त्याला पूर्ण स्वातंत्र्य दिलं पाहिजे. त्याला विकसित होऊ दे, त्याला जे करायचं ते करू देत, जी परिस्थिती असेल त्याला त्याचं स्वतःचं उत्तर त्याला देऊ देत. ठराविक उत्तरं नको आहेत. ऑथेंटिक पर्सनॅलिटी त्याची डेव्हलप झाली पाहिजे. नकली पर्सनॅलिटी नको आहे. आपल्याला जिकडे तिकडे तुम्हाला दिसेल की नकली पर्सनॅलिटीज आहे. तुमच्यावरती थोपवलेलं व्यक्तिमत्व तुमचं आहे. तुम्ही मराठी आहात, तुम्ही विशिष्ट जातीचे आहात, विशिष्ट धर्माचे आहात, विशिष्ट वर्णाचे आहात, विशिष्ट देशाचे आहात. तुम्ही काय आहात ते तुम्ही सांगण्याच्या आधी तुमच्यावरतीच लेबल लावले जातं. अस्तित्ववादाचा विचार आपल्याला अभ्यासाला नाही आहे, पण जाता जाता इंटरेस्टिंग गोष्टी वाटल्या म्हणून मी तुम्हाला थोड्याशा विस्ताराने सांगितलं. आता आपल्याला बघायचं आहे ते अशी उदारमतवादावर आधारित लोकशाही कशी असेल. उदारमतवादी लोकशाही म्हणजे पाश्चिमात्य लोकशाही, वेस्टर्न डेमोक्रेसी असं पण म्हटलं जातं. याच्यामध्ये सत्तेच्या विभाजनाला महत्त्व दिलेलं आहे. ते आपण पाहिलं. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ हे तिन्ही वेगवेगळे करण्यावरती भर आहे. संसदीय याच्यामध्ये कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ एकत्र असतात, तरी पण न्यायमंडळ मात्र स्वतंत्र असतं.
चेक्स अँड बॅलन्सेस, परस्पर नियंत्रण आणि संतुलन, हे 3 विभाग वेगवेगळे झाले सरकारचे, तर तिघही एकमेकांवर नियंत्रण ठेवतात आणि त्याच्यामुळे आपोआपच एक संतुलन निर्माण होतं. असं उदारमतवादी लोकशाहीचं तत्त्वज्ञान हे असं आहे. उदारमतवादी लोकशाही मुख्यतः कशावर चालते तर रूल ऑफ लॉ, कायद्याचं राज्य. सगळं कायद्याप्रमाणे चाललं पाहिजे, व्यवस्थित. म्हणजे तुम्हाला जे म्हणायचं ते तुम्ही कायद्यामध्ये घ्या, त्याप्रमाणे अंमलबजावणी करा आणि अंमलबजावणी करताना जर काही अडचणी आल्या तर कायद्यामध्ये सुधारणा करा आणि परत नव्याने अंमलबजावणी करा. म्हणजे हे चक्र कायम चालू राहिलं पाहिजे. मनमानी कारभार असता कामा नये. रूल ऑफ लॉ, जे काय करायचं आहे ते कायद्यानेच करायचं. त्यामुळे सगळीकडे सारखेपणा येतो, सगळ्यांना न्याय मिळतो, स्वातंत्र्य मिळतं आणि एखाद्या प्रश्नाची सखोल चर्चा होते, सगळ्या बाजूंनी त्याचा विचार होतो. म्हणून रूल ऑफ लॉ पाहिजे. मग इथे राजकीय पक्षांना स्थान आहे. अर्थात जॉर्ज वॉशिंग्टन सारख्या काही लोकांना राजकीय पक्ष नको होते. त्यांना असं वाटायचं की पक्ष म्हणजे विभाजक प्रवृत्तीचे आहेत. देशापेक्षा पक्षाला महत्त्व येतं. मग देशनिष्ठा किंवा राष्ट्रनिष्ठा याच्यापेक्षा पक्षनिष्ठा मोठी ठरते आणि ते देशाच्या दृष्टीने, राष्ट्राच्या दृष्टीने चांगलं नाही. पण अर्थात लोकशाही आहे म्हटल्यानंतर आणि विचारांचं स्वातंत्र्य आहे, तर समविचारी लोक एकत्र येणार, त्यांचे गट स्थापन होणार, त्यांना त्याच्यामध्ये सुरक्षित वाटणार, त्याच्यामुळे ते आणखीन दृढ होत जाणार. मग संघटना होणार त्याच्या आणि संघटनांचे पक्ष होणार. हे अटळ घडामोडी आहेत. वॉशिंग्टनच्या हयातीमध्येच अमेरिकेमध्ये पक्ष निर्माण झाले. उदारमतवादी लोकशाहीमध्ये निवडणुकांना महत्त्व खूप आहे. निवडणुकांचं पावित्र्य याच्याविषयी ते खूप आग्रही असतात. फ्री अँड फेअर इलेक्शन्स. जगभरामध्ये आजही कुठेही नव्याने निवडणुका होत असतील किंवा नव्याने लोकशाही स्वीकारलेली एखादा देश असेल, एखादी व्यवस्था असेल, तर तिथे अमेरिकेचे, इंग्लंडचे, फ्रान्सचे किंवा अगदी भारताचे सुद्धा ऑब्झर्वर्स, निरीक्षक जातात. आणि निरीक्षकांनी जर विरोधी मत नोंदवलं तर त्या निवडणुका रद्दबातल ठरवल्या पण जातात. मग अमेरिकेने बऱ्याच ठिकाणी अशा वेळेला लष्करी कारवाई वगैरे पण केलेली आहे. आत्ताच्या म्यानमारमध्ये तुम्ही उदाहरण बघू शकता की ऑब्झर्वर्सनी सांगितलं की लोकशाही पद्धतीने निवडणुका झाल्या, चांगल्या झाल्या, परंतु म्यानमारच्या लष्कराने मात्र सांगितलं की याच्यामध्ये खूपच घोटाळा झालेला आहे, भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्याच्यामुळे ते कॅन्सल करावे. आणि ते कॅन्सल करून त्यांनी सत्ता ताब्यात घेतली. अर्थात इथे काही करता आलेलं नाही आहे. पण उदारमतवादी लोकशाहीमध्ये निवडणुकांना महत्त्व आहे आणि निवडणुका त्याचा आधार आहे. त्याच्यानंतर खुली समाज व्यवस्था. कोणाचं कोणावरती बंधन नाही, कोणी कोणावर टीका करावी, सरकारवर पण टीका करावी, ते आपण पाहिलं. आणि सुरुवातीला तुम्ही 2-3 दिवस गेले यूट्यूबवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तो एक फोटो दिसत असेल की ज्याच्यामध्ये RK लक्ष्मण आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत आणि ते RK लक्ष्मण यांचं पुस्तक रिलीज करत आहेत. RK लक्ष्मण यांनी आयुष्यभर कार्टून्स काढले, सर्व नेत्यांची खिल्ली उडवली, राजकीय परिस्थितीची खिल्ली उडवली, अगदी यथार्थ वर्णन केलं. मग त्याच्यामध्ये भाजपची पण खिल्ली असेल, मगाशी पोस्टर्स आपण मागच्या लेक्चर्समध्ये बघितली बरीचशी. अटल बिहारी वाजपेयी असतील, अडवाणी असतील. मोदींचा कार्यकाळ आणि RK लक्ष्मण 2015मध्ये ते वारले, त्यामुळे मोदींवरती लिहायला किंवा चित्र काढायला त्यांना संधी फारशी मिळाली नाही. तरी पण तुम्हाला दिसेल की मोदी हे पुस्तकाचं प्रकाशन करतायत. याला म्हणायचं ओपन सोसायटी, खुली समाज व्यवस्था. पाकिस्तानचे नवाज शरीफ दुसऱ्या एका भारतीय नेत्याला सांगत होते, दुबईमध्ये त्यांची भेट झाली आणि मग तिथे ते सांगत होते
की एक फोटो त्यांनी बघितला की जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, त्याच्या बाजूला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग बसले आहेत आणि ते एकमेकांशी गप्पा गोष्टी करतायत असं त्या फोटोमध्ये दिसतंय. एरवी ते एकमेकांवर टीका करतात, निवडणुकांमध्ये एकमेकांच्या विरोधात त्यांचे पक्ष उभे राहिले होते. काही वेळेला काँग्रेसनी भाजपचा तर काही वेळेला भाजपनी काँग्रेसचा पराभव केलेला आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे निकाल त्यांचे लागलेले आहेत. तरी पण हे दोघं एकत्रित बसून बोलू शकतात. नवाज शरीफ असं म्हणाले की मी आणि लष्कराचा एखादा आमचा अधिकारी किंवा विरोधी पक्षाचा दुसरा एखादा पंतप्रधान आम्ही एकत्रितपणे गप्पा मारतोय असं चित्र पाकिस्तानमध्ये दिसणं शक्यच नाही आहे. कारण पाकिस्तानमध्ये खुली व्यवस्था नाही आहे, ओपन सोसायटी नाही आहे. पाकिस्तानमध्ये दिसायला डोलारा लोकशाहीचा असला तरी खरी सत्ता लष्कराची आहे आणि लष्करामध्ये सुद्धा ISI नावाची इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स त्याच्याविषयी पण तुम्ही शोधू शकता. इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स ISI आपल्याला माहीत असतं, सहसा हे माहीत नसतं. हे त्यांचा लोगो आहे. ISI फेल्युअर्स आहेत. अर्थात आपण भारतातनं हे बघतोय त्याच्यामुळे हे पहिल्यांदा आलेलं आहे. गार्डियन नावाचं ब्रिटिश वर्तमानपत्र आहे. मुद्दाम मी आता विकिपीडियाचं काही घेतलं नाही. गार्डियन नावाचं ब्रिटिश वर्तमानपत्र आहे, हे जरूर पहा. हा त्यांचा लोगो आहे, इंटरनॅशनल एडिशन. आणि त्यांनी ISI संबंधाने जे काही बातम्या आहेत त्या इथे त्यांच्या दिसत आहेत. गार्डियनचं लिखाण हे अतिशय समृद्ध असतं. गार्डियनची आजची आवृत्ती पण आपण बघूया. 14 फेब्रुवारी 2021. ट्रम्प संबंधाने काही लिखाण केलं आहे. कोरोना व्हायरस, जर्मनी, न्यूझीलंड इथे काही ॲक्शन्स घेतले गेले आहेत. एक दर्जेदार वर्तमानपत्र आहे गार्डियन, ब्रिटिश वर्तमानपत्र, लंडनमधून प्रकाशित होणारं. ISIच्या ताब्यामध्ये पाकिस्तानी समाज सगळा असलेला तुम्हाला दिसतो. ओपन सोसायटी नाही आहे, खुली व्यवस्था नाही आहे. भारतामध्ये, अमेरिकेमध्ये, फ्रान्समध्ये, स्पेनमध्ये, स्वीडन, नॉर्वे, डेन्मार्क, कॅनडा लिबरल. कॅनडामध्ये अलीकडे अगदी अफूच्या व्यापारावरती सुद्धा जी काही बंधनं होती ती काढून टाकली आहेत. अफू ज्याला घ्यायची आहे तो घेईल, जबाबदारी ज्याची त्याला समजते, किती घ्यायची आणि किती नाही घ्यायची, जीवाला धोका होईल असं घ्यायचं नाही, हे समजणे इतपत बुद्धी प्रत्येक प्रौढाला असते असं उदारमतवाद गृहीत धरतो. त्यामुळे त्यांना समजावून सांगण्याची किंवा धमक्या देण्याची किंवा कायदे करण्याची गरज नाही आहे. तर अफूच्या व्यापारावरती सुद्धा कॅनडामध्ये परवानगी देण्यात आलेली आहे. लिव्ह इन रिलेशनशिप तुम्ही कोर्टामध्ये, भारताच्या सुप्रीम कोर्टाने सुद्धा लिव्ह इन रिलेशनशिपला परवानगी दिलेली आहे. म्हणजे लग्नच केलं पाहिजे, लग्नाशिवाय स्त्री पुरुष एकत्र येऊ शकत नाहीत, हा जो काही एक पारंपरिक विचार आहे, सुप्रीम कोर्टाने त्याला पण छेद दिलेला दिसतो. ड्रग पॉलिसी ऑफ कॅनडा. तर याच्यामध्ये तुम्हाला ओपियम, आता एक्झॅक्टली काही लगेच दिसत नाही आहे, पण कॅनडामध्ये ओपियमचा व्यापार सगळा फ्री केलेला आहे, जो अजून अमेरिकेमध्ये पण नाही आहे.
हे लिबरलिझमचे वेगवेगळे टप्पे आहेत. लिबरलिझमचं आपण मगाशी म्हटलं की चौकट नसते, तोच प्रकार आहे. उदारमतवादी व्यवस्था बाजारपेठेची अर्थव्यवस्था मानते, मार्केट इकॉनॉमी. म्हणजे ज्याचं त्यांनी ठरवावं कोणत्या वस्तूचं कधी किती कसं उत्पादन करायचं, कुठल्या बाजारात ती विकायची, घ्यायची की नाही ते ग्राहक ठरवतील, नफा होईल की तोटा होईल मार्केटवरती डिपेंडंट असेल. सरकारचा रोल इथे कुठेच असणार नाही. खाजगी संपत्तीला उदारमतवादी लोकशाहीमध्ये खूप महत्त्व दिलं जातं. खाजगी संपत्ती अगदी सॅक्रोसॅन्क्ट, म्हणजे अगदी त्याला पवित्र म्हणून घोषित केलेलं आहे आणि ती बाळगण्याचा अधिकार प्रत्येकाला असेल. टॅक्सेस भरले, लीगल मार्गाने ते मिळवलेलं असेल तर त्याच्यावर कसलंही लिमिट असता कामा नये, असं साधारणपणे यांचं तत्त्वज्ञान असतं. उदारमतवादी लोकशाहीमध्ये मानवी हक्क, नागरी स्वातंत्र्य, राजकीय स्वातंत्र्य या सगळ्यांना महत्त्व दिलं जातं. आता हे सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या आहेत, त्यामुळे आता नुसतं विधान केलं तरी तुम्हाला कळण्यासारखं आहे. प्रौढ मताधिकार म्हणजे कोणताही धर्म, जात, शिक्षण, आर्थिक स्थिती, लिंग या कशाचाही विचार न करता साधारणपणे 18 वर्ष पूर्ण झालेल्या सगळ्यांना प्रौढ मताधिकार दिला जातो. अडल्ट फ्रँचाईज असं त्याला म्हणतात. बहुतेक सगळ्या उदारमतवादी लोकशाह्यांमध्ये लिखित राज्यघटना किंवा संविधान आहे आणि मग संविधानाप्रमाणे सगळा कारभार चालतो. इंग्लंडमध्ये अलिखित संविधान आहे, कॅनडामध्ये ते बऱ्यापैकी अलिखित आहे, परंतु संविधान असतं आणि संविधानाच्या आधारावरती व्यवस्था चालते. अहस्तक्षेपी धोरण याच्या संबंधाने आपण पाहिलं. संघराज्य व्यवस्था लोकशाहीचं, उदारमतवादी लोकशाहीचं आणखीन एक वैशिष्ट्य हे सत्तेचं प्रादेशिक विभाजन. म्हणजे प्रदेशांप्रमाणे मोठा जर एरिया असेल, कॅनडा मोठा देश आहे, अमेरिका मोठा देश आहे, भारत मोठा देश आहे, ऑस्ट्रेलिया खूप मोठा देश आहे, तर तिथे फेडरलिझम, संघराज्य व्यवस्था स्वीकारलेली तुम्हाला दिसते. भारतामध्ये उदाहरण आपण घेऊ, महाराष्ट्र, आंध्रमध्ये परत तेलंगण वेगळा, म्हणजे तेलुगू भाषा बोलणारी 2 राज्य आहेत, तमिळनाडू, म्हणजे ही वेगवेगळी संस्कृती आहेत. पंजाबी माणसाची संस्कृती वेगळी आहे, काश्मीरची वेगळी आहे, हिमाचलची वेगळी आहे, उत्तर प्रदेशची वेगळी आहे आणि उत्तराखंडची वेगळी आहे, बिहारची वेगळी आहे, झारखंडची वेगळी आहे, ओरिसाची आणखीन वेगळी आहे. तर प्रत्येकाला वेगळं राज्य करून दिलेलं आहे. त्यांचे प्रत्येकाचे प्रादेशिक पक्ष असतात, त्यांचा वेगळा मुख्यमंत्री असतो, त्यांचे विषय ठरलेले आहेत, त्या विषयांसंबंधाने ते कायदे करू शकतात. तर हे सगळं उदारमतवादी लोकशाहीमध्ये तुम्हाला दिसेल. आता उदारमतवादावरती टीका पण होते. उदारमतवाद म्हणजे सगळं चांगलं आहे असं आपण बघितलं आत्तापर्यंत, पण उदारमतवादावरची सगळ्यात मोठी टीका काय आहे की त्याच्यामध्ये सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. आता डार्विननी हा निसर्गाचा सिद्धांत म्हणून सांगितला होता, तर तो सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट हा सिद्धांत उदारमतवादी लोकशाहीमध्ये समाजाच्या बाबतीत पण लावला जातो. स्पर्धा असेल तर ज्याच्यामध्ये जो टिकेल तो टिकेल, नाही त्याचं काळजी सरकार करणार नाही. पण नाही त्यांची संख्या खूप आहे आणि एक माणूस जरी सुविधा न मिळाल्यामुळे किंवा संधी न मिळाल्यामुळे त्याचा जर तोटा होत असेल, मृत्यू होत असेल, तर ते लांछनास्पद आहे कुठल्याही व्यवस्थेच्या दृष्टीने. पर्सेंटेजमध्ये किंवा स्टॅटिस्टिक्समध्ये आपण एखाद्या जीवाची किंमत नाही करू शकत. 10% जगू शकणार नाही, 90% जगतील, पण 10% ऑफ 1 बिलियन म्हणजे खूप मोठा आकडा होतो. एवढ्या मोठ्या लोकांना तुम्ही दुर्लक्षित करणार, त्यांचे काहीही हाल झाले तरी त्याच्याकडे न बघता पुढे जाणार, हे अमानुष आहे. ही टीका, या प्रकारची टीका उदारमतवादावरती केली जाते. कट थ्रोट कॉम्पिटिशन, जीवघेणी स्पर्धा आहे. आता इथे
शेजारी जे चित्र दिसतंय तुम्हाला ते एका पक्षाचं आहे आणि त्याच्या गळ्यावरती असा लाल पट्टा असतो, नॅचरली आहे, म्हणून ते कट थ्रोट त्या पक्षाचं नाव आहे, कट थ्रोट फिंच. आता ही साईट चालत नाही आहे, का चालत नाही आहे ते कळलं नाही मला, पण ही साईट एरवी चालेल आणि तुम्ही बघू शकता. नेटचा प्रॉब्लेम असल्यामुळे असेल किंवा आत्ता ती ॲक्टिव्ह दिसत नाही आहे मला. कट थ्रोट व्हीवर बर्ड असा तो बर्ड आहे. हां, त्या साईटचाच प्रॉब्लेम होत होतो. याच्याविषयी तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर जाता जाता मी सहज गंमत म्हणून फक्त दाखवलं, याचा संदर्भ फारसा काही नाही आहे. कट थ्रोट म्हणजे काय याचा अर्थ कळावा या अर्थाने तो चित्र मी तिथे टाकलं. तर दुर्बलांच्याकडे दुर्लक्ष, साधनसंपत्तीचं नुकसान, विनाकारण स्पर्धा. आता स्टॅलिन लोकशाही व्यवस्थांवर टीका करायचा की इथे प्लॅनिंग नाही आहे, नियोजन नाही आहे. साबणाचं उत्पादन, 10 कंपन्या साबणाचं उत्पादन करतायत, काही जणांचं खपतं, काही जणांचं नाही खपत, तर तो सगळा माल वाया जातोय. म्हणजे नुकसान करणारी स्पर्धा आहे. तर ते न करता नियोजन करावं. इतकी माणसं आहेत, इतकी साबणं लागणार आहेत, एका कारखान्यामध्ये तेवढेच साबणं तयार करावीत आणि ती विकावीत, ती एका विशिष्ट किमतीला विकावीत. हे प्लॅन्ड इकॉनॉमी झालं. आता त्याचे पण वेगळे तोटे आहेत, ते नंतर कधीतरी बघू आपण. मार्क्सवाद बघणार त्यावेळेला आपण हे सगळं बघणारच आहोत. स्टॅलिन हा मार्क्सवादी होता, पण मार्क्सवादी, समाजवादी, फॅसिस्ट हे सगळे लोकशाहीवरती टीका करतात. एक शब्द लिबरल्स संबंधात वापरला जातो, लिप्टार्ड्स. कंटेम्प्च्युअस टर्म फॉर अ पर्सन. आता इथे याचा उच्चार पण तुम्ही बघू शकता. contemptuous term for a person with left-wing political views. हे कामचोर वगैरे काही बरोबर नाही आहे. लिप्टार्ड, लिबरल आणि रिटार्ड या दोन शब्दांचं एकत्रीकरण करून लिप्टार्ड हा शब्द तयार करण्यात आलेला आहे. लिबरल अँड रिटार्ड. रिटार्डेड म्हणजे वेडा, थोडक्यात मानसिक संतुलन गमावलेला, IQ ज्याचा कमी आहे असा, इंटेलिजंट कोशंट. तर लिप्टार्ड म्हणजे IQ कमी असलेले लोक, अशा अर्थाने तो शब्द वापरला जातो. तर हा फॅसिस्टांनी लिबरल्सविषयी वापरलेला शब्द आहे. तर उदारमतवादावरती टीका पण होते, परंतु त्या टीकेला तसा उत्तरं पण दिली जातात उदारमतवाद्यांकडून. आता शेवटचा भाग आपला, लोकशाही यशस्वी होण्यासाठी कोणती व्यवस्था पाहिजे किंवा कोणकोणत्या गोष्टी आवश्यक असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खुलेपणा. आता जाता जाता इथे एक नवीन शब्द सांगता येतोय म्हणून मी सांगितला, ग्लासनोस्त. सोव्हिएट गव्हर्नमेंटची पॉलिसी आणि मिखाईल गोर्बाचेव या माणसांनी ही पॉलिसी मांडली. यांचा फोटो तुम्ही बऱ्याच वेळेला पाहिला असेल, मिखाईल गोर्बाचेव हा फोटो पाहिला असेल, द फॉल ऑफ सोव्हिएट युनियन. आता याच्यात बऱ्याच जाहिराती वगैरे असतील, आपण त्याच्या नादाला लागायला नको, वेळ जाईल आपला बराचसा. तर मिखाईल गोर्बाचेव, त्यांचा ग्लासनोस्त आणि पेरेस्ट्रॉइका हे विचार, याच्याविषयी पण कधी पेरेस्ट्रॉइका इथे लिहिलं आहे, पुनर्रचना. तर ग्लासनोस्त पाहिजे म्हणजे खुलेपणा पाहिजे, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन पाहिजे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य पाहिजे, सहिष्णुता पाहिजे, टॉलरन्स. म्हणजे दुसऱ्यांनी तुमच्या विरोधात काही बोललं तर ते ऐकून घेण्याची तुमची तयारी हवी आणि त्याला लॉजिकल उत्तर देता आलं पाहिजे. आपल्या काही TV चॅनल्सवरती ज्या पद्धतीने वादविवाद होतात तिथे टॉलरन्स नावाचा प्रकार काहीच दिसत नाही. आरडाओरडा, मारामारी, एकमेकांचा आवाज म्हणजे दुसऱ्याचा आवाज ऐकू न जाईल असं मुद्दाम आरडाओरडा करणं, असले सगळे प्रकार चालतात, त्याला टॉलरन्स नाही म्हणत.
दुसऱ्याचा मुद्दा पूर्ण ऐकून घेणं, त्याला तेवढ्याच तोडीसतोड उत्तर देणं, पुन्हा त्याच्यावर दुसरा काही म्हणेल तर ते पाहणं, ही लिबरल्सची पद्धत असते. सत्तेचं विकेंद्रीकरण म्हणजे अगदी ग्रामपंचायतीपर्यंत सगळ्यांना सत्ता मिळाली पाहिजे. सरपंचाला सुद्धा स्वतःचे राईट्स असले पाहिजेत. सरपंच सुद्धा स्वतंत्रपणे कारभार त्याने करता आला पाहिजे. तर पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणेच त्यांनी वागलं पाहिजे. ह्याला सत्तेचं केंद्रीकरण म्हणतात. तर ग्रामपंचायतीच्या पातळीवरती सरपंच आणि ग्रामपंचायतीचे सदस्य ते आपल्या आपल्या वॉर्डमध्ये ते स्वतंत्र पाहिजे. नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, तर सगळ्यांमध्ये सत्तेचं वाटप झालं पाहिजे. मुख्य म्हणजे शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे. जेवढी जनता सुशिक्षित असेल तेवढी ती जागृत असते, हक्कांची जाणीव त्यांना असते, व्यवस्थेची जाणीव असते आणि तेवढी लोकशाही सुदृढ समृद्ध होऊ शकते. माहितीचा अधिकार, माहिती सहज उपलब्ध असली पाहिजे. राईट टू इन्फॉर्मेशन त्याला म्हणतो. माहिती असली की आपोआपच प्रशासनाच्या कार्यावरती वचक बसतो, भ्रष्टाचाराला आळा बसतो. माहितीच्या अधिकाराचे काही कार्यकर्ते दिल्लीमध्ये त्यांनी एक वस्तीमध्ये रस्ते केले जायचे, फरशा टाकल्या जायच्या, पण त्या दर 3-4 महिन्यांनी फुटायच्या आणि दर 3-4 महिन्यांनी तिथे नव्याने टाकल्या जायच्या. मग हे असं का होतं याच्या संबंधी त्यांनी माहितीच्या अधिकाराखाली काही माहिती मागवली. तेव्हा त्यांना असं कळलं की एका विशिष्ट जाडीची फरशी टाकण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं. प्रत्यक्षात कॉन्ट्रॅक्टर त्याच्यापेक्षा निम्म्या किंवा पाव जाडीचीच फरशी टाकतो. त्यामुळे ती फरशी तिथे टिकत नाही. म्हणजे इंजिनियर्स जे आहेत ते चुकत नाही आहेत. ते आपल्या पद्धतीने प्लॅनिंग करतात आणि सूचना करतात, पण त्या सूचनांचं अंमलबजावणी प्रत्यक्षात आणताना मात्र भ्रष्टाचार आहे. मग हा भ्रष्टाचार कशामुळे उघड झाला? तर राईट टू इन्फॉर्मेशन मिळाल्यामुळे ते कार्यकर्ते अर्ज करू शकले, त्यांना हे बारकावे कळले आणि मग पुढच्या वेळेला जेव्हा रस्ता बांधला गेला, फरशा टाकल्या गेल्या, त्यावेळेला त्या विशिष्ट जाडीच्या होत्या आणि मग त्यामुळे तो रस्ता टिकाऊ होता. म्हणजे बराच काळ टिकला, जेवढी अपेक्षा होती तेवढा टिकला. तर माहितीचा अधिकार उपलब्ध असणं म्हणजे एका मंत्र्यांनी एकदा भाषणामध्ये सांगितलं होतं की माहितीच्या अधिकाराखाली पुष्कळ अर्ज येतात आणि ते एक वेगळं काम होऊन बसलं, असं प्रशासकांची तक्रार असते. तर मंत्र्यांनी त्याला उत्तर दिलं होतं, अतिशय समर्पक उत्तर होतं की तुम्ही माहिती लपवून ठेवता म्हणून अर्जांची संख्या जास्त आहे. तर तुम्ही आधीच ते खुलं ठेवा सगळं. म्हणजे त्याला दुसरा एक शब्द आहे, ट्रान्सपरन्सी. त्याच्यामध्ये काहीतरी एक चूक झालेली दिसते. ट्रान्सपरन्सी म्हणजे तुमचा कारभार कसा असला पाहिजे, तर तो पारदर्शी असला पाहिजे. पारदर्शक कारभार म्हणजे तुम्ही जे काही करता आहात ते सगळ्यांसमोर आहे, त्याची कारणं सगळी स्पष्ट आहेत, त्याच्यामध्ये लपवण्यासारखं काही नाहीच आहे. तर अडचण कोणाला वाटण्याचा काही प्रश्नच येत नाही, भीती वाटण्याचा प्रश्न येत नाही, भ्रष्टाचाराचा प्रश्न येत नाही. तर ट्रान्सपरन्सी असली पाहिजे तुमच्या व्यवहारामध्ये. सामान्य जनतेमध्ये राजकीय जागृती असली पाहिजे, हक्क आणि त्याबरोबर कर्तव्यांची पण जाणीव असली पाहिजे. म्हणजे आपण कोणत्या व्यवस्थेत राहतो आहोत. बऱ्याच वेळेला इलेक्शन सर्व्हेजमध्ये मला हे जाणवलं की इंदिरा गांधींचा मृत्यू होऊन बरीच वर्ष झाली, राजीव गांधींचा मृत्यू होऊन बरीच वर्ष झाली, पण त्याच्यानंतरही जेव्हा आम्ही प्रश्न विचारतो त्यावेळेला पंतप्रधान कोण? इंदिरा गांधी. मग त्यांच्यानंतर कोण होणार? म्हणजे इंदिरा गांधी हे चुकीचं आहे, पण आम्ही तसाच प्रश्न पुढे विचारतो की त्यांच्यानंतर पंतप्रधान कोण होईल? राजीव गांधी होतील. म्हणजे लोक काही अजूनही त्याच एका विश्वामध्ये असलेले दिसतात.
राजकीय जागृती फारशी नाही. हे अर्थात सगळीकडे असं चित्र नसतं. काही जण अतिशय जागरूक असतात, पण काही जण असे पण असतात. जनतेचा प्रशासनामध्ये सहभाग वाढला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी आपुलकीने त्यांनी पाहिलं पाहिजे प्रशासकांशी संबंध, आणि प्रशासकांनी सुद्धा जनतेशी चांगल्या प्रकारचे संबंध, म्हणजे प्रशासनाचा जनतेविषयीचा दृष्टिकोन तो ब्रिटिशकालीन असता कामा नये. शिस्त लावणं किंवा अडचणी निर्माण करणं असा असता कामा नये. आर्थिक सुबत्ता ही गरजेची आहे, म्हणजे सगळ्यांच्या किमान गरजा तरी भागल्याच पाहिजेत. आणि प्रत्येकाकडे काही सरप्लस इन्कम येत असेल तर मग सगळे प्रश्न बरेचसे आपोआप कमी होतात, त्यांची धार कमी होते. सामाजिक स्वास्थ्य पाहिजे. एक अंडरस्टँडिंग हवं आहे की कल्चर्स, रवींद्रनाथ टागोर त्यांच्या विचारांकडे पहा तुम्ही. विविधता असणार आहे, पण म्हणून ॲटिट्यूड काय पाहिजे तुमचा, की तुझ्यामध्ये काय चांगलं आहे ते मी शिकेन, माझ्यामध्ये काय तुला चांगलं वाटतं ते तू शिक. जे दोघांमध्ये टाकाऊ आहे किंवा जे नको वाटतं ते आपण दुर्लक्षित करू. एकमेकांवरती जबरदस्ती करणं किंवा माझंच कल्चर किंवा माझी संस्कृती श्रेष्ठ आणि तुझी तुच्छ असं मानणं हे चुकीचं आहे. त्याला म्हणायचं सामाजिक स्वास्थ्य आणि शांतता. शास्त्र आणि तंत्रज्ञानाचा विकास झालेला असला पाहिजे. सायंटिफिक ॲटिट्यूड खूप महत्त्वाचा आहे. सायंटिफिक ॲटिट्यूड असेल तर बरेचसे प्रश्न आपोआप सुटतात. सायंटिफिक ॲटिट्यूड त्याच्यामध्ये मग प्रश्न शिल्लक राहतच नाही, की सगळं क्लिअर आहे, सगळं पुरावे समोर आहेत, प्रयोगशील तुमचं मन आहे, प्रत्येक गोष्टीत चिकित्सक दृष्टीने विचार करून तपासून घेण्याची तुमची तयारी आहे, चांगलं काय वाईट काय याचा फरक करण्याची तुमची बुद्धी आहे. तंत्रज्ञान, जेवढं तंत्रज्ञान विकसित होईल तेवढे मग बरेचसे सामाजिक प्रश्न पण सुटतात. रांगा लावण्याचा प्रश्न आहे. ऑनलाईन गोष्टी करून टाकल्या तर रांगा लावणं आणि त्याच्यातल्या होणाऱ्या मारामाऱ्या आणि पुढे मागे होणं, किंवा घरांचे लॉट्स लॉटरी पद्धतीने कॉम्प्युटरवरती ठरवले जातात. म्हाडा जे काय ठरवतं ते कॉम्प्युटरवरती ठरवतं. म्हणजे मग माणसाचा प्रश्नच आला नाही. इन्कम टॅक्स संबंधाने आपल्या अर्थमंत्र्यांनी आत्ता एक विधान केलेलं आहे की फेसलेस असं स्क्रुटिनी असेल. आपण त्याच्याविषयी काही मिळतंय का बघूया. फायनान्स मिनिस्टर ऑफ इंडिया फॉर फेसलेस असेसमेंट. येस, फेसलेस असेसमेंट. फेसलेस टॅक्स असेसमेंट. आता हे फेसलेस टॅक्स असेसमेंट काय आहे, तर कॉम्प्युटरवरती सगळ्या गोष्टी फीड केल्या जातील आणि कॉम्प्युटर काही त्या क्रायटेरियाप्रमाणे काही केसेस असतील त्या सिलेक्ट करेल आणि त्यांना परस्पर ईमेल पाठवेल. त्या ईमेलला तुम्हाला कॉम्प्युटरलाच उत्तर द्यायचं आहे आणि त्या उत्तराच्या आधारावरती कॉम्प्युटर पुढची प्रोसेस पूर्ण करेल. म्हणजे कुठल्या माणसाला कळणार नाही. त्यामुळे मग तुम्ही त्या माणसाकडे जाणं, मग त्या माणसाने तुम्हाला अडवणं किंवा पैसे मागणं किंवा चुकीच्या पद्धतीने इल्लिगल पद्धतीने तुमचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणं, कोणावर तरी अन्याय करणं, असले प्रश्न शिल्लकच राहणार नाही. तर तंत्रज्ञानाचा जेवढा जास्त वापर करता येईल तेवढा करणं. दक्षिण कोरिया किंवा तैवान याची उदाहरणं तुम्ही पहा. तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून त्याने लोकशाही खूप चांगल्या पद्धतीने राबवलेली दिसते. शारीरिक आणि मानसिक आरोग्य, जनतेचं हे दोन्ही आरोग्य
त्याच्या दृष्टीने पण सरकारने प्रयत्न केले पाहिजेत आणि ते बेसिक आहे. त्याच्याबरोबर स्वच्छतेचं अभियान पंतप्रधान चालवतात आणि ते राष्ट्रीय पातळीवर चालवतात, याच्यातच सगळ्या गोष्टी आल्या. स्वच्छता असेल, शरीर निरोगी असेल आणि मन निरोगी असेल तर बऱ्याच पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्या व्यवस्थेमध्ये येतात आणि हे सगळं लोकशाहीसाठी पोषक आहे, लोकशाही यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहे. तर इथे साधारणपणे 4 तासांच्या 4 लेक्चर्समध्ये आपण लोकशाही या संकल्पनेची चर्चा केली. आता पुढच्या आठवड्यामध्ये आपला जो शेवटचा टॉपिक आहे आयडिओलॉजीज, तो पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.